नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 10वी इतिहासातील आपला 5वा पाठ, तो म्हणजे प्रसार माध्यमे आणि इतिहास. तर याच्या आधी ऑलरेडी आपण प्रसार माध्यमे आणि इतिहास हा पार्ट 1 पाहिलाय आणि आता आपण पार्ट 2 पाहतोय. तर पार्ट 1 मध्ये आपण वर्तमानपत्रे, जे की सगळ्यात महत्त्वाचं प्रसार माध्यम आहे, त्याच्याबद्दल पूर्ण इतिहास पाहिला होता. आतापर्यंत आपण जे काही वर्तमानपत्र बघतो, मला तुम्ही एका 3 वर्तमानपत्रांची नावं सांगायची आहेत, जी की आत्ता अवेलेबल आहेत. आत्ता आपण वाचतो. वाचत नसाल तरी पण तुम्हाला माहिती असली पाहिजे कोणतीही 3 नावं. याच्या आधी इतिहासामध्ये आपण दर्पण पाहिलेलं आहे, प्रभाकर पाहिलेलं आहे, दीनबंधू पाहिलेलं आहे. त्यासोबतच आपण केसरी आणि मराठा पाहिलं, ज्ञानोदय पाहिलं. तर हे सगळे वर्तमानपत्र पाहिलेली आहेत. त्यासोबतच बेंगॉल गॅझेट पण आपण बघितलं होतं, जे की भारतातलं सगळ्यात पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र आहे. ऑगस्टस हिकी यांनी सुरू केलेलं. तर या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या. त्यानंतर आपण काही मासिके आणि काही साप्ताहिकांची नावं पाहिली. तर आता आपण बघणार आहोत ते म्हणजे वेब पत्रकारिता, जे की आपण मागच्या ह्याच्यापर्यंत कंप्लीट केलं होतं. आता वेब पत्रकारिता म्हणजे काय? नावातच वेब आहे. याचा अर्थ काहीतरी इंटरनेटशी रिगार्डिंग असणार, हे तर आपण नक्कीच ओळखू शकतो. सो मग वेब पत्रकारिता अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो. आता आपण जे नियतकालिक म्हणजे काय? एका ठराविक कालावधीनंतर जे प्रकाशित होतं, त्या प्रकाशनाला आपण काय बोलतो? वेब पत्रकारिता. तर अत्याधुनिक म्हणजे आत्ताचं जे काही नवीन काळ आहे, आधुनिक काळ आहे, तर त्यामध्ये वेब पत्रकारिता एका ठराविक काळानंतर प्रकाशित होतं, त्यामुळे ते एक प्रकारचं नियतकालिक आहे. आता यामध्ये इतिहास हा विषय सगळ्यात जास्त प्राधान्याचा असतो, कारण यामध्ये इतिहासाला महत्त्व दिलं जातं. ऐतिहासिक संशोधन किंवा एखाद्या गोष्टीचा इतिहास, या सगळ्याला याच्यामध्ये महत्त्व दिलं जातं. ठीक आहे. आता मग याच्यामध्ये काय-काय येतंय किंवा एक्झॅक्टली वेब पत्रकारितामधून काय-काय प्रकाशित केलं जातं? तर वेब न्यूज पोर्टल्स जसे की आपण बघतो एबीपी माझा आहे किंवा IBN लोकमत असेल, अजून झी 24 तास वगैरे असे खूप सारे न्यूज चॅनल्स आहेत. त्यासोबतच हे तर टीव्हीवरचे झाले. अनेक वेबसाईट्स पण आहेत जे की न्यूज पोर्टल्स आहेत. सोशल मीडिया आहेच आहे. अनेक वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत ज्यावरती आपल्याला करंट न्यूज बघायला मिळते. वेब चॅनल्स आहे. YouTubeवरचे खूप सारे चॅनल्स आहेत की ज्यावरती इंग्रजी, मराठी, हिंदी सगळ्या भाषांमधून तुम्हाला न्यूज बघायला मिळतात. अ, भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिला जातो, जे की वाचणार आहेत ते आणि जे ऐकणार आहेत त्यांना सगळ्या भाषांमधून ह्या ज्या न्यूज आहेत तर त्या अवेलेबल होतच असतात. तर हे झालं वेब पत्रकारिता. आधी फक्त छापील वर्तमानपत्र वगैरे असायचं. पण आत्ताचा काळ असा आहे, की ज्यामध्ये तुम्हाला वेबसाईट्सवरून, ॲप्लिकेशन्सवरून न्यूज वगैरे बघायला मिळतात. सोशल मीडियामधून न्यूज बघायला मिळतात. म्हणजे असं आहे, की आपल्याला Instaवरून कळतं, की अच्छा हे झालं होतं आज. तर बेसिकली अशा पद्धतीने आता हा जो एक आधीपासून छापील माध्यमांचा जो काही काळ होता, तो आता बदलत चाललाय आणि त्याची जागा आता नवीन ॲप्लिकेशन्स घेतायत, नवीन सोशल मीडिया, नवीन वेबसाईट्स वगैरे घेतायत. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे आकाशवाणी. हे तर मोस्टली म्हणजे कोणाला माहिती आहे का बघा. रेडिओ पण मे बी तुम्ही बघितला नसेल, ऐकलं असेल पण बघितला नसेल. तर तुम्ही एकदा सर्च आउट करू शकता. टीव्ही सीरियल्स मूव्हीजमध्ये असेल, जुन्या मूव्हीजमध्ये रेडिओ वगैरे. तर त्यामध्ये बेसिकली आता कसं आपण टीव्हीवरती किंवा YouTubeवरती सगळे YouTube चॅनल्समधून आपण न्यूज वगैरे बघू शकतो किंवा गाणी ऐकू शकतो. सिमिलरली रेडिओजमधून तेव्हा जे गाणी आहेत तर ते ऐकलं जायचं किंवा न्यूज वगैरे सांगितल्या जायच्या. इव्हन क्रिकेटच्या कॉमेंटरीज वगैरे रेडिओवरून सांगितल्या जायच्या. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजे IBC, ठीक आहे? या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झालं. म्हणजे दर दिवशी काही ना काय लागायचं याच्यावरती. ते असं रिमोट सारखं नव्हतं, की आपण चेंज करू शकू असं काही नव्हतं. जे लागेल ते पाहावं लागायचं. तर त्यानंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजे ISBS इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असं नामकरण केलं. म्हणजे IBCलाच परत काय बोललं जाऊ लागलं, इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस. 8 जून 1936 रोजी या कंपनीचं नामकरण आणि पुन्हा एकदा नामकरण झालं, ज्याला आपण ऑल इंडिया रेडिओ असं म्हणतो. ऑल इंडिया रेडिओ AIR असं म्हटलं जातं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर AIR भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा एक भाग झालं. म्हणजे अर्थात हे आधीपासून सुरू आहे. जेव्हा भारत ब्रिटिशांकडे होता तेव्हापासून. तर जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तर त्याच्यानंतर AIR जे आहे, ऑल इंडिया रेडिओ हे सरकारकडे गेलं. म्हणजे त्यांना जर काही माहिती प्रसारित करायची असेल पूर्ण भारतामध्ये, तर ते अशा पद्धतीने AIR द्वारे प्रकाशित करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर अधिकृत केंद्र ठीक आहे, ओके. शासकीय कार्यक्रम आणि उपक्रम म्हणजे सरकारला जर काय आता ऑफ कोर्स पूर्वीसारखी न्यूज चॅनल्स म्हणजे आत्तासारखी पूर्वी न्यूज चॅनल्स नव्हते किंवा YouTube चॅनल्स नव्हते किंवा Twitter असलं काही नव्हतं.
सो मग जर सरकारला काही सांगायचं आहे लोकांपर्यंत, तर म्हणजे इतकी पॉप्युलेशन आहे इंडियाची, तुम्ही त्यांना पत्र-बित्र वाटू पण नाही शकत, की इतकी मोठी लोकसंख्या आहे. तेव्हा रेडिओ वॉज द ऑप्शन, की जेव्हा रेडिओमधून सांगितलं जायचं, जे पण जनतेला काही सांगायचं आहे तर ते. आणि ते तेव्हाचा विश्वास ठेवण्यायोग्य एकच माध्यम होतं, ते म्हणजे रेडिओ आणि आपलं वर्तमानपत्र. सो मग जर काही शासकीय कार्यक्रम, उपक्रमांची माहिती सांगायची असेल, तर ती रेडिओद्वारे सांगितली जायची. ख्यातनाम म्हणजे सगळ्यात जास्त प्रसिद्ध कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिलं गेलं कोणाला? AIR ला. कारण बेसिकली ना म्हणजे तेव्हा एकतर असं लोकांना खूप अप्रूप वाटायचं. आपण बघतोय की त्यांनी रेल्वेला पण चाक्या म्हसोबा वगैरे असं म्हटलं होतं. कारण तेव्हा त्यांना असं काही नवीन घडलं की खूप वेगळं वाटायचं, खूप सरप्रायझिंग वाटायचं. आणि म्हणून असं एक त्यांना साजेस असं नाव दिलं. कारण आवाज कुठून येतोय रेडिओमध्ये तर कुठूनतरी आकाशामधून येतोय असं वाटायचं. कोणीतरी बोलतंय वगैरे. कारण अर्थात तिथून दिसायचं नाही ना, फक्त ऐकलं जायचं. रेडिओमधून आपण फक्त ऐकतो, बघू नाही शकत. सो आवाज कोणाचा आहे, कुठून येतोय वगैरे. तर आकाशवाणी, आकाशातून कोणतरी बोललं जातंय अशी काहीतरी कल्पना करून त्याला आकाशवाणी हे नाव दिलं होतं. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर, प्रबोधन म्हणजे लोकांमध्ये जागृती करण्यासाठी व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी पण अनेक विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमधून कार्यक्रम सुरू झाले. 24 भाषा म्हणजे प्रमाण भाषा, प्रॉपर मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड जे आहे ते अशा 24 भाषा आणि 146 बोलीभाषा म्हणजे मराठीमध्ये पण वऱ्हाडी वेगळी आहे, अहिराणी वेगळी आहे, घाटी वेगळी आहे, कोकणी वेगळी आहे, मालवणी वेगळी आहे. याला आपण बोलतो बोलीभाषा. ठीक आहे. मराठी ही प्रमाण भाषा झाली. याच्यामध्ये जे इतर भाषा येतात अंडर द मराठी त्याच्यामध्ये मग वऱ्हाडी, अहिराणी, घाटी, मालवणी, कोल्हापुरी जे पण येतं ते. सो मग त्या सगळ्या काय झाल्या बोलीभाषा. तर अशा एकूण 146 बोलीभाषांमधून हे प्रसारण केलं जायचं, कार्यक्रम केले जायचे. अलीकडच्या काळामध्ये खाजगी रेडिओ सेवा सुरू झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल रेडिओ मिर्ची, रेडिओ जॉकी जे की ह्या सगळ्यांमधून सांगतात ना, की सकाळी-सकाळी काही गाणी वगैरे असतील तर. आता मोस्टली कोणी ऐकत नाही, पण जे कोणी FM वरती ऐकत असतील तर त्यांना माहिती असेल. 23 जुलै 1927 रोजी भारतामधले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित झालं. न्यूज बुलेटिन म्हणजे जे काही रेग्युलर रुटीनच्या बातम्या आहेत. साधारणतः असतं ना सकाळी 7च्या बातम्या, मग दुपारी 12च्या बातम्या, त्याच्यानंतर संध्याकाळी काहीतरी 7च्या बातम्या जे काही असेल ते. त्याला आपण न्यूज बुलेटिन असं बोलतो. त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली भाषेमध्ये बातम्या सुरू झाल्या. सुरुवातीला इंग्लिशमधून या बातम्या सुरू झाल्या होत्या आणि मग कोलकात्यामधून बंगालमध्ये सुद्धा बातम्या द्यायला सुरुवात झाली. आणि मग ऑफ कोर्स सगळ्यांनाच माहिती आहे, की भारतामध्ये खूप सारे प्रदेश आहेत. तर मग त्या प्रदेशाची जी काही भाषा असेल, त्याप्रमाणे मग पुढे त्याच्यातून बातम्या द्यायला सुरू झाली. म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये मराठीमधून आहे, पंजाबमध्ये पंजाबीमधून असेल. तर अशा पद्धतीने प्रत्येक प्रदेशासाठी बातम्या त्या भाषेमधून द्यायला सुरुवात झाली. त्यानंतर दूरदर्शन. सगळ्यात जिव्हाळ्याचा, सगळ्यांच्या आवडीचा विषय दूरदर्शन म्हणजे टीव्ही. दूरचं दर्शन होतं. म्हणजे कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी ते ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेस त्यांनी काहीतरी करून ठेवलेलं आहे रेकॉर्ड आणि ते आपल्याला बघायला मिळतं. तर 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं. महाराष्ट्रामध्ये 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले आणि 15 ऑगस्ट 1982 रोजी रंगीत दूरदर्शनाचं आगमन झालं. म्हणजे इतके वर्ष सुरुवातीला जे दूरदर्शन होतं तर ते ब्लॅक अँड व्हाईट वालं होतं आणि ऑफकोर्स टीव्ही तेव्हा खूप म्हणजे ऑफकोर्स तेव्हा त्या लोकांना एक्सपेन्सिव्ह वाटत असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी टीव्ही नसायचे. रेडिओ मोस्टली तुम्हाला बघायला मिळतील, पण टीव्ही फार कमी बघायला मिळायचे. त्यात पण सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट वाले होते आणि त्यानंतर मग हे जे कलरफुल वाले टीव्हीज आहेत तर ते आले. मे बी तुम्हाला अजून पण YouTubeवरती असे खूप जुने मूव्हीज जे असतील ना 1950s किंवा त्याच्या आसपासच्या काळामधले तर ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये वगैरे बघायला मिळतील. इट्स लाइक यू कॅन इमॅजिन दी कलर्स जसे तुम्हाला हवे असतील त्याप्रमाणे, जो कॉस्ट्यूम हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही इमॅजिन करू शकता. नेक्स्ट आहे 1991 मध्ये परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. म्हणजे ऑफ कोर्स आता तर आपण म्हणजे टीव्ही जरी असेल तरी पण आपण YouTubeवरती वगैरे सर्च करून काही पण बघू शकतो. आपण Netflix बघू शकतो आणि आपण खूप सारे OTT प्लॅटफॉर्म्स सर्च आउट करू शकतो. पण आधी तुम्हाला माहिती असेल तर डिश टीव्ही किंवा केबल लावलं जायचं. अजून पण तुमच्या लोकांच्या कोणाच्या घरामध्ये असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर डिश टीव्ही वगैरे लावलं जायचं आणि मग केबलमधून जे चॅनल्स तुम्ही सिलेक्ट केले असतील तेवढेच तुम्हाला दिसणार वगैरे असं पण असतं त्याच्यामध्ये. तर काही त्याच्यामधले असे होते की खाजगी चॅनल्स आहेत, काही सरकारचे फॉर एक्झाम्पल
दूरदर्शन वगैरे असेल, ठीक आहे. तर ते सरकारी त्याच्यामध्ये म्हणजे काही सांगायचं असेल तर किंवा काही कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे किंवा काही सांगायचं आहे लोकांना ते बातम्या वगैरे सगळं त्याच्यात दाखवलं जायचं. आज मितीला म्हणजे आज जर आपण बघायचं म्हटलं तर भारतीय प्रेक्षकांसाठी 100 अधिक वाहिन्या, वाहिन्या म्हणजे चॅनेल्स जे आहेत तर ते उपलब्ध आहेत. आता आपण आतापर्यंत प्रसार माध्यमे बघितली, राइट? पण काय गरज आहे या प्रसार माध्यमांची? म्हणजे कशाला हवेत हे प्रसार माध्यमे? आपण बघितलं की आपल्याला न्यूज कळतात, आपल्याला माहिती कळते, नवीन-नवीन ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं या सगळ्या माध्यमांतून. तर ही जी काही गरज आहे तीच आता सांगायची आहे. माहितीचा मुक्त प्रवाह समाजामध्ये पसरवण्यासाठी म्हणजेच लोकांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते. मग त्यामध्ये अग्रलेख आहेत, अनेक प्रकारची सदरे आहेत, पुरवण्या आहेत, हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात. पुरवण्या तुम्हाला माहिती असेल, की दर संडेला वगैरे काहीतरी हेल्थ असेल, स्पोर्ट्स रिगार्डिंग असेल, अशी काहीतरी पुरवणी येते प्रत्येक न्यूजपेपरमध्ये. त्याच्यामध्ये एक्स्ट्राची माहिती असते. सप्लिमेंट बोलू शकतो त्याला आपण. तर वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले मत मांडत असतात आणि तुम्ही बघितलं असेल, की वर्तमानपत्रामध्ये ना असं एक सेक्शन असतो किंवा कॉलम असतं, ज्या ठिकाणी ॲज अ रीडर मला जर काही मत मांडावसं वाटलं, तर मी त्यामध्ये मांडू शकते. म्हणजे लोकांनाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जातंय, की ॲज अ वाचक तुम्हाला जर काही सांगायचं असेल किंवा तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे, तुम्हाला एखाद्या कुठल्या पण घटनेबद्दल काहीतरी बोलायचं आहे, तर तुम्ही तुमचं मत मांडू शकता. ते लोकांपर्यंत वर्तमानपत्रामधून पोहोचवलं जाऊ शकतं. ठीक आहे? तर लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी वर्तमानपत्रे मदत करू शकतात. म्हणजे वर्तमानपत्र असं नाही, की आम्ही जे दिलंय तेवढंच तुम्ही वाचा. दे आर लाइक, की तुम्हाला पण तुमचं मत मांडायचं आहे, तर यू आर फ्री टू डू दॅट. तुम्ही ते मत तुमचं मांडू पण शकता. सो यातून काय होतंय, की लोकांच्या मताला पण महत्त्व दिलं जातंय. दॅट इज व्हाय की लोकशाही अजून जास्त मजबूत बनू लागलेली आहे. तर त्यामुळे वर्तमानपत्रे लोकशाही सुदृढ करायला मदत करतात. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने, दृक म्हणजे जे आपण बघू शकतो आणि श्राव्य म्हणजे जे आपण ऐकू शकतो. तर दूरदर्शन म्हणजे टीव्ही वरती तुम्ही पाहू पण शकता, तुम्ही ऐकू पण शकता, राइट? तर हे दृकश्राव्य माध्यम आहे. आणि त्यामुळे त्याने वर्तमानपत्र, आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये आज जे घडेल ते तुम्हाला उद्या वाचायला मिळतं आणि फक्त वाचायला मिळतं, ऐकायला किंवा बघायला नाही मिळत. लाईक इमेजेस तुम्ही बघू शकता. पण ते स्टॅटिक इमेज आहे ना, तुम्ही ते असं हां, याचा पुढे काय बघू असं नाही करू शकत, राइट? सो मग ते फक्त वाचायसाठी आहे वर्तमानपत्र. पण न्यूज चॅनल्स ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह कळतं, की हां, इथे असं-असं पाऊस पडतोय किंवा इथे एखाद्या खड्ड्यामध्ये काहीतरी झालंय किंवा इथे असा-असा प्रोग्राम सुरू आहे. तुम्ही लाईव्ह बघू शकता. तुम्हाला लाईव्ह दिसतं ते. सो त्यामुळे असं आहे, की प्रत्यक्ष काय घडलंय, एक्झॅक्टली काय होतंय हे दाखवलं जातं तुम्हाला कोणामधून? दूरदर्शनच्या माध्यमातून. जनतेला एखाद्या घटनेचा आखो-देखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही. आणि तुम्हाला जर खरं एक्झॅक्ट काय घडलं, डोळ्यांनी वगैरे बघायचं असेल किंवा एक्झॅक्ट आखो-देखा हाल काय आहे, म्हणजे डोळ्यांनी काय घडलं हे जर पाहायचं असेल, तर मग दूरदर्शनला काही पर्याय नाहीये. न्यूजपेपरला हा एक छान असा कॉम्पिटिटर तयार झाला. कारण आधी लोकं फक्त छापील माहित्या वगैरे वाचायचे न्यूजपेपरमधले. नंतर रेडिओ आला, सो फक्त श्राव्य माध्यम होतं आणि आता कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे दृकश्राव्य माध्यम आलेलं आहे, ते म्हणजे टीव्हीच्या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर प्रसार माध्यमांद्वारे मिळणारे माहितीचे चिकित्सक आकलन. आता तुम्ही ना WhatsAppवरती किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून इव्हन Instaवरून पण खूप साऱ्या न्यूज ऐकल्या असतील, खूप साऱ्या न्यूज वाचल्या असतील आणि कळतं की नंतर हे फेक न्यूज होती. म्हणजे असं खूपदा झालं असेल, की आपण न्यूज वगैरे वाचतो, आपण विश्वास ठेवतो आणि कळतं की ही फेक न्यूज होती. म्हणजे तुम्ही कॉलेजला वगैरे आय मीन शाळेला वगैरे असाल, तर तुम्हाला असं Instaवर कळलंय की हां बाबा उद्या सुट्टी आहे आणि दुसऱ्या दिवशी कळलं की सुट्टीच नव्हती. असं काहीतरी होऊ शकतं किंवा काही पण होऊ शकतं. तर मग हे झाल्यानंतर तुम्हाला कुठलीही बातमी वाचल्यानंतर ती खरी आहे का? ही बघायची आहे. हे पडताळून बघायचं आहे. चिकित्सक आकलन करणं म्हणजेच काय? जी बातमी तुमच्यासमोर आलेली आहे, ती खरी आहे का? बरं, खरी असेल तर कशामुळे खरी आहे? काय पुरावे आहेत तुमच्याकडे, की ज्यामुळे तुम्ही तिला खरं म्हणताय? आता मला एक सांगायचं आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, शाळेला सुट्टी आहे असं. तुम्हाला कळलं Instaवरून, की उद्या शाळेला सुट्टी आहे. तुम्हाला हे व्हेरिफाय करायचंय. तुम्ही कसं कराल? तर तुम्ही एकतर तुमच्या शाळेमधल्या टीचर्सला विचारू शकता. हा पहिला मुद्दा. कारण त्यांना खरी गोष्ट माहिती असणार. दुसरं असं आहे, की जेव्हा सुट्टी डिक्लेअर केली जाते, तेव्हा गव्हर्नमेंटचं प्रॉपर शिक्षण मंडळाचं एक पत्रक येतं, की सगळ्या शाळांना सुट्टी आहे पावसामुळे वगैरे जे काही असेल ते. तर ते प्रॉपर असं पत्रक येतं. ते जर तुमच्याकडे असेल खरं-खुरं, तर मग तुम्ही विश्वास ठेवू शकता, की हां, खरंच सुट्टी आहे. म्हणजे ते जे ऑफिशियल लेटर आहे, ती रिलायबल गोष्ट आहे. त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. ते आपण खरं आहे की नाही यासाठी वापरू शकतो किंवा मग आपले स्कूलमधले टीचर्स जे सांगतील, त्यांनी ऑफिशियल अकाउंटने जर WhatsAppवरती मेसेज केला तर, तुमच्या मित्रांनी-मैत्रिणींनी केला तर नाही. त्यांनी जर मेसेज केला तर आपण मानू शकतो की हां, उद्या सुट्टी आहे.
तर बेसिकली कुठलीही बातमी तुमच्याकडे आली तर आधी ती खरी आहे की खोटी ही तपासून बघितलं पाहिजे आणि मगच त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो चिकित्सक आकलन. ठीक आहे? म्हणजे खरं-खोटं जाणून घेऊन, आकलन करून घेऊन मग त्याच्यावरती विश्वास ठेवणं. प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते का? असा प्रश्न सहकार्य स्पष्टीकरणामध्ये विचारला जातो. प्रत्येक वेळी वर्तमानपत्रामधून आपल्या समोर येणारी जी काही माहिती आहे, तर ती वास्तवाला धरून किंवा रिअल खरी असेलच असं नाही. आपणास ती तपासून घ्यावी लागते. अनधिकृत म्हणजे इल्लीगल बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. काय आहे बघा. स्टर्न नावाचं एक जर्मन साप्ताहिक आहे. साप्ताहिक म्हणजे काय? दर 7 दिवसांनी प्रकाशित होतं त्याला आपण साप्ताहिक बोलतो. ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील म्हणजे त्यांच्या हँडरायटिंग मधील अनेक रोजनिशी म्हणजे रोज आपण जे लिहून ठेवतो ना डायरीमध्ये डेली मी काय केलं हे वगैरे आपण लिहून ठेवतो. तुम्ही लिहून ठेवता की नाही ते मला नक्की सांगा. पण हिटलर तरी असं वाटतंय की त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी आज काय केलं हे ते प्रत्येक दिवसाचं लिहून ठेवतायत. त्याला आपण रोजनिशी म्हणतो. तर त्या विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. ठीक आहे. म्हणजे लोकांना असं वाटायचं की हिटलरने स्वतःच्या हाताने ही रोजनिशी लिहिली आहे. त्याचं हे हँडरायटिंग आहे. तर सगळे लोकं विकत पण घेऊ लागले. पण हिटलरच्या या तथाकथित म्हणजे मानलेल्या हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली, परंतु त्या रोजनिशी नकली असल्याचे सिद्ध झालं. आणि मग नंतर काही लोकांनी खरंच शोध घेतला असेल, की खरंच हिटलरने अशा काही रोजनिशी लिहिल्या होत्या का? बरं लिहिल्या असतील तर कशावरून की या त्यानेच लिहिलेत. बरं, हँडरायटिंग पण मॅच झालं असेल, तर कशावरून की हे कोणी कॉपी नसेल केलंय किंवा कोणी प्रँक नसेल केला. मग आपण जाणून घेऊ शकतो की तेव्हा खऱ्या कुठल्या घटना घडल्या होत्या. मग त्या या रोजनिशीमधल्या घटनांशी मॅच होतायत का वगैरे. हे काहीतरी कुठल्यातरी इतिहासकाराने बघितलं असेल मॅच वगैरे होतंय का. आणि मग त्याला रिअलाईज झालं असेल की अरे हे तर खोटं आहे. किसी ने तो प्रँक किया है. आणि मग कळलं की ह्या ज्या काही रोजनिशी हिटलरच्या हस्ताक्षरामधल्या वगैरे विकल्या जायच्या त्या ॲक्चुअली नाहीतच, नकली आहेत. आणि त्यामुळे प्रसार माध्यमातून जी माहिती आपल्याला मिळते त्याचा आपण नेहमीच चिकित्सक आकलन केलं पाहिजे. नेहमीच काळजी घेतली पाहिजे, की कोणी आपल्याला फसवणार नाही ना किंवा ती बातमी खरी आहे ना. जसं की आपण प्रत्येक पाठामध्ये बघतो, की त्या गोष्टीशी निगडीत व्यावसायिक संधी कुठल्या आहेत, करिअरच्या अपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत, सेम आपल्याला प्रसार माध्यमांमध्ये पण बघायचं आहे. आता तुम्ही जे काही न्यूज चॅनल्स बघता, त्यामध्ये तुम्ही बघता की एक अँकर असतो. फॉर एक्झाम्पल ज्ञानदाला ओळखत असाल तुम्ही न्यूज रिपोर्टर. तर बेसिकली किंवा न्यूज अँकर तर बेसिकली अशा पद्धतीने रिपोर्टर्स, अँकर्स या काही व्यावसायिक संधी आहेत प्रसार माध्यमांमध्ये. YouTube चॅनल्स तर या पण व्यावसायिक संधी आहेत प्रसार माध्यमांमध्ये. बाकी आपण याच्यामध्ये बघूया जरा शास्त्रीय भाषेमध्ये. हे वरवरची भाषा झाली. तर वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. मग या कुठून येणार? तर याच रिपोर्टर घेऊन यायचं काम करतात किंवा जे वर्तमानपत्रांची एजन्सी असते, तर त्यामध्ये अशाच पद्धतीने बातम्या रोजच्या बातम्या ज्या आहेत, तर त्या अनेक लोकं अनेक भागात त्यांना दिलेलं असतं, की या भागामधल्या ज्या काही बातम्या असेल, तो एक्स पर्सन आणेल, वाय पर्सन आणेल, झेड पर्सन आणेल. तर बेसिकली असं करून बातम्या एका ठिकाणी आणल्या जातात. त्या खऱ्या आहेत की नाही हे आधी पाहिलं जातं आणि मग त्या वर्तमानपत्रामध्ये छापल्या जातात. हे काम करत असताना बातमी मागची बातमी पण सांगावी लागते. म्हणजे आपण असं म्हणतोय, की फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी काहीतरी घटना घडलेली आहे. ती कशामुळे घडली? त्याच्या मागचं कारण काय आहे? कोण रिस्पॉन्सिबल आहे किंवा म्हणजे कोण कारणीभूत आहे ती घटना घडण्यासाठी? तर अशा पद्धतीने खूप सारे प्रश्न असतात आणि एखादी बातमी देताना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण शोधावी लागतात. कारण जो कोणी ती बातमी वाचेल त्याला पण हे सगळे प्रश्न पडणार आहेत. सो त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं हे काम आहे जे कोणी प्रसार माध्यमांथ्रू माहिती पोहोचवतायत त्यांचं. तर अशा वेळी मग वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज भासते. कारण ऑफ कोर्स आता जी घटना घडली याच्या मागे काहीतरी असेल ना, तेव्हा ती घटना आता घडली आहे. मग ते मागे काय होतं किंवा त्याच्या मागे असं काय बरं घडलं होतं? आता आपण खरं तर अयोध्येमधल्या राम मंदिराबद्दल बोलतो. पण त्याच्या आधी त्याच्यामागचा एवढा सगळा इतिहास आहे ना, तर जेव्हा आपण त्या मंदिराबद्दल बोलतोय, त्याच्या आधी लोकांना हे सगळं माहिती पाहिजे, की आधी काय होतं तिथे किंवा कसा इतिहास आहे. तिथं कोणाचं आधी शासन होतं, कशामुळे आता राम मंदिर आपण बांधतोय किंवा राम मंदिराच्या आधी तिथे काय होतं का? असेल तर काय होतं? ते कसं कळलं की तिथे काहीतरी होतं? किंवा या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या पण तर कोणाला माहिती असतील? मोस्टली इतिहासकाराला माहिती असतील ना, कारण त्याने त्याचा अभ्यास केलेला आहे. तर या सगळ्यांसाठी इतिहासकारांची आवश्यकता पडते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळामध्ये तशा स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट करून छापतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखाद्या ठिकाणी अ, दरड कोसळली असेल, तर त्याच भागामध्ये फॉर एक्झाम्पल 10 वर्षांपूर्वी पण दरड कोसळली होती किंवा त्याच्या आसपासच्या भागांमध्ये असं कुठलीतरी मोठी आपत्ती आली होती. तर तिथे खाली एका छोट्याशा बॉक्समध्ये लिहिलं जातं. याचं कारण असं की त्याचा ह्याच्याशी संबंध असू शकतो किंवा
काहीतरी अशी एकच गोष्ट आहे जी दोघांना पण अफेक्ट करते वगैरे असं काहीतरी होऊ शकतं. तर तेव्हा वाचकाला जादाची माहिती मिळते आणि त्या घटनेच्या मुळापर्यंत जाता येतं. वर्तमानपत्रांतील सदरांमध्ये 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची पण सदरे असतात. आणि मग ती इतिहासाची साधने आणि इतिहासावरती आधारित असतात. आता ऑफ कोर्स 100 वर्षापूर्वी ना तुम्ही होता ना मी होते ना ते बातमी छापणारे असणार आहेत. पण तरी पण ते बातमी छापतात. म्हणजे काय, की त्यांना इतिहासामधून कळलं, की "हां बाबा 100 वर्षापूर्वी हे झालं होतं." सो ते जे काही आहे तर ते छापणं किंवा ते लोकांपर्यंत पोहोचवणं, हे सगळं पण कशामध्ये येतंय प्रसार माध्यमांचाच भाग आहे आणि यासाठी इतिहासकारांची गरज असते. सो मग या प्रकारच्या सदरांमधून आपणास कळतं, की भूतकाळामध्ये काय घडलं होतं. आर्थिक गोष्टी, सामाजिक गोष्टी, राजकीय गोष्टी, ऐतिहासिक घटना, घडामोडी हे सगळं आपल्याला समजतं आणि भूतकाळाच्या पार्श्वभूमीवरती आत्ताचा वर्तमान काळ कसा आहे हे कळायला पण मदत होते. मग आता हा जो वर्तमानपत्रांचा किंवा इनफॅक्ट प्रसारमाध्यमांचा इतिहास आहे, तर त्यामधून अग्रलेख असेल, लेख आहे, दिनविशेष तुम्ही पाहिलं असेल, की प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये आज काय विशेष आहे हे छापलं जातं. म्हणजे आजचा दिवस फॉर एक्झाम्पल आजच्या दिवशी काहीतरी नवीन अँटिबायोटिकचा शोध लागला असेल. आजच्या दिवशी काहीतरी असं आहे, की हार्ट डे असेल, लंग्स डे आहे, हेल्थ डे आहे, एन्व्हायर्नमेंट डे आहे. असं कुठलातरी दिवस आहे आज किंवा आजच्या दिवशी एखाद्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली. तर बेसिकली हे जे काही दिनविशेष आहे त्या दिवसाबद्दलचे, ते सगळे पण तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये बघायला मिळतात. आढावा बघायला मिळतो, की आतापर्यंत कसं-कसं घडलेली आहे बातमी. सदरे वगैरे असतात त्याच्यामध्ये. तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक पण काढावे लागतात. जसं की आपण बघितलं हेल्थ रिगार्डिंग असेल किंवा कुठलीतरी एखाद्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली. तर ती घटना कशी घडली होती? कधी घडली होती? काय घडली होती? फॉर एक्झाम्पल 1914 साली पहिलं महायुद्ध सुरुवात झाली होती हे आपण बघितलं. 2014 ला त्या महायुद्धाला 100 वर्ष पूर्ण झाली. तर याबद्दल मग वर्तमानपत्रांमधून पुरवण्या काढून सांगितलं जातं, की पहिलं महायुद्ध एक्झॅक्टली का घडलं? कशामुळे घडलं? काय घडलं त्याच्यामध्ये? आणि त्याचे जे काही परिणाम झाले असतील ते सगळे त्याच्यामध्ये सांगितले जातात, जेणेकरून लोकांना कळावं, की इतक्या मोठ्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तर ती घटना कशी घडली होती? कधी घडली होती? कुठे घडली होती? वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. सो त्यानंतर त्या युद्धाचा सर्वंकष म्हणजे सगळ्या भागातून आढावा घेणारी पुरवणी काढली जाते आणि त्यासाठी ऑफ कोर्स ते कोणाला माहिती असणार, ज्याने इतिहासाचा अभ्यास केला त्याला माहिती असणार, राइट? 1942च्या चले जाव आंदोलनाला 2017 साली 75 वर्षे पूर्ण झाली आणि अशा प्रसंगी मग त्याच्याशी निगडीत काहीतरी लेख लिहिला जातो, की तेव्हा कशी परिस्थिती होती किंवा चले जाव मध्ये काय बेसिकली घडलं होतं, कुठले नेते याच्यामध्ये सहभागी होते, याच्यावरती इंग्रजांनी काय भूमिका घेतली होती, भारतीयांची काय भूमिका होती, ठीक आहे. याच्यावरती बरेचसे अग्रलेख लिहिले जातात, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात आणि त्यावेळी इतिहासाचा अभ्यास पण आपल्याला उपयोगी पडतो. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा विषय असतो. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्तची जी काही भाषणं दिली, कारण तेव्हा टीव्हीच नव्हते. सो जे काही आपल्याला माहिती हवी आहे त्या काळामधली, ती फक्त आणि फक्त आपण रेडिओज किंवा आकाशवाणीच्या हेल्पनेच घेऊ शकतो. सो मग आकाशवाणीच्या संग्रहालयामध्ये या सगळ्या संग्रहामध्ये या सगळ्या गोष्टी असून, मग तेव्हा परिस्थिती काय होती हे आपल्याला कळतं. आताही अजूनही असे बरेचसे काही व्हिडिओज पण आहेत. इंदिरा गांधींचे असतील, जवाहरलाल नेहरूंचे असतील, अटल बिहारी वाजपेयीजींचे तर आहेतच आहेत. तर या सगळ्यांचे तेव्हाच्या काळामधले पण व्हिडिओज अवेलेबल आहेत. त्यांचा तेव्हाच्या काळामधला आवाज आहे. लाल बहादूर शास्त्री यांचा आवाज असेल, विवेकानंद यांचा आवाज असेल. सो हे कशामुळे ऐकू शकतो आपण रेडिओ असेल किंवा व्हिडिओज जे पण काढले असतील त्या सगळ्यामुळे आपण ऐकून जाणून घेऊ शकतो. ठीक आहे. आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम, प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते. राष्ट्रीय नेत्यांची जयंती असेल, फॉर एक्झाम्पल 2 ऑक्टोबर आहे तर त्या दिवशी तुम्हाला सांगायचं आहे महात्मा गांधीजींबद्दल, लाल बहादूर शास्त्रींबद्दल. तर त्यांची पूर्ण जीवन कहाणी माहिती असणारा जर एखादा व्यक्ती असेल, ज्याने महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांच्यावरती खूप अभ्यास केलेला आहे, तर ऑफ कोर्स आकाशवाणी त्यांची मुलाखत घेऊ शकते. त्यांच्याबद्दल अजून लोकांना सांगू शकते, त्यांच्या पूर्ण जीवनाबद्दल, कार्याबद्दल. तर एखाद्या घटनेला जर 1 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष असं ना गोल्डन जुबली, सिल्व्हर जुबली, प्लॅटिनम जुबली 1000 वर्ष वगैरे पूर्ण झाली असतील, तर मग त्या गोष्टीची चर्चा केली जाते, त्याच्याबद्दल माहिती मिळवली जाते. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. तुम्ही पाहिलं असेल, की अगेन जेव्हा अशा पद्धतीने काही असेल किंवा इव्हन छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक असेल, यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, सेम फॉर छत्रपती संभाजी महाराज, तर त्या त्या घटनेवरती किंवा ती घटना जेव्हा असेल तेव्हा कार्यक्रम घेतली जातात. मग त्याच्यामध्ये शिवरायांबद्दल
त्यांच्या कार्यकाळाबद्दल सांगितलं जातं, त्यांच्या पराक्रमाबद्दल सांगितलं जातं. तर जो वक्ता हे बोलणार आहे त्याला हे सगळं माहिती पाहिजे आधीपासून. मग त्या ठिकाणी पण तर इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतोच आहे. ठीक आहे. तर त्यानंतर पुढे असं आहे, की दूरदर्शन आणि इतिहासाचे जवळचे नाते आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करायचे असेल आणि जागृती करायचं असेल, तर मग ते काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात. दूरदर्शन न्यूज चॅनल होतं एक आधी, आता पण असेल, पण कोणी बघत नाही मोस्टली आणि इतर वाहिन्या तर आहेतच आहेत. दूरदर्शनवरती पहिलं जेव्हा टीव्ही नवीन होत्या आणि तेव्हा असं काही खूप सारे चॅनल्स नव्हते ना, तर दूरदर्शनच फक्त असायचं. मग त्यावरती मोस्टली वीकमधून एकदा, दोनदा जे पण काही ठरलेला वार असेल, त्या दिवशी मग रामायणचा एक एपिसोड किंवा महाभारतामधलं एक एपिसोड असं वगैरे लागायचं. किंवा भारत एक खोज असं एक पौराणिक म्हणजे अशी एक मालिका आहे, ज्यामध्ये आतापर्यंत भारतावरती कशा पद्धतीने कोणी-कोणी आक्रमण केलं, कसं काय केलं, तर हे सगळं त्याच्यामध्ये आहे. तर याच्याबद्दल आपण इथे पुढे बघणार आहोतच या ह्याच्यामध्ये येलो बॉक्समध्ये, तर आपण तिथे बघूयात. राजा शिव छत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा असा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला होता. रामायण, महाभारत सारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण म्हणजे ऑफ कोर्स रामायण, महाभारत तुम्हाला जर आता क्रिएट करायचं आहे, आता तर आपण छान ॲनिमेशन किंवा म्हणजे एआयचा वगैरे यूज करून क्रिएट करू शकतो. बट हा जेव्हा काळ सुरू आहे, जेव्हा आपण बघतो की दूरदर्शनवरती रामायण, महाभारत लागायचं. बी.आर. चोप्रांचं महाभारत तुम्ही जर बघितलं असेल, तर तेव्हा बघा की ॲक्चुअल सेट उभा आहे. तेव्हा एआय-बिआय नव्हतं आणि ॲनिमेशन्स होते, पण खूप लिमिटेड अमाउंटमध्ये होते. तर तेव्हा ते ॲक्चुअल वातावरण दाखवणं, ती वेशभूषा करणं, तेव्हाचे ते शस्त्रास्त्रे, धनुष्य बाण, भाला, तलवारी वगैरे दाखवणं असेल किंवा तेव्हाचे लोकं कसे राहायचे, त्यांची भाषा काही आपल्यासारखी नव्हती सरळ. आपण जसं बोलतो तसं नव्हते बोलायचे. त्यांची भाषा संस्कृतचा प्रभाव असेल किंवा जी काही त्या काळची भाषा असेल. तर या संबंधीच्या गोष्टी माहिती असणारा जो काही जाणकार असेल, त्याची गरज भासते. अजून पण जेव्हा सीरियल्स अशा पद्धतीने ऐतिहासिक किंवा पौराणिक गोष्टींशी रिलेटेड बनवल्या जातात, तेव्हा पण पुन्हा एकदा इतिहासकारांची वगैरे आवश्यकता असतेच असते. तर त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. आधुनिक काळामध्ये डिस्कव्हरी आहेच तुम्हाला माहिती असेल, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री यांसारख्या चॅनेल्समधून प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभरामधल्या इतिहासाचा खजिना लोकांसमोर खुला केला गेलेला आहे आणि त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात. आता तुम्ही डिस्कव्हरीवरून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काही प्राणी, वनस्पती, इव्हन जे पण अँटिक गोष्टी सापडतात उत्खननामधून वगैरे, तर ते घरी बसून तुम्ही जाणून घेऊ शकता. तर किती इंटरेस्टिंग आहे. त्याद्वारे मग आपण जगाचा आणि भारताचा ऑफ कोर्स आहेच आणि जगाचा इतिहास पण आपण अभ्यासू शकतो. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळ इतिहासामधील निवडक भागाचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण सुद्धा केले जाते. फॉर एक्झाम्पल एखादा कर्तृत्ववान स्त्री-पुरुष असेल, खेळाडूंवरती खूप सारे चित्रपट येतात, सेनानींवरती येतात, नेत्यांवरती येतात किंवा वास्तू, किल्ले, साम्राज्याचे उदयास्त म्हणजे उदय होणं आणि अस्त होणं इतकंच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरती पण अनेक मालिका आहेत. म्हणजे असा एखादा पदार्थ असतो, की जे पूर्वी खाल्ला जायचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तर तो शिकवताना किंवा तो सांगताना त्याचा इतिहास सांगितला जातो, की पूर्वी राजे वगैरे खायचे किंवा पूर्वी युद्धाला जाताना हा घेऊन जायचे कारण खूप दिवस टिकायचा वगैरे म्हणून तो पदार्थ वापरला जायचा किंवा खाल्ला जायचा. तर ते त्याची रेसिपी सांगितली जाते. तेव्हा हे इतिहास पण सांगावा लागतो. तर अशा पद्धतीने अनेक क्षेत्रांमध्ये तुम्हाला इतिहासाच्या अभ्यासाची गरज पडते. तर भारताच्या हा जो बॉक्स आहे महत्वाचा यासाठी आहे कारण तुम्हाला क्वेशन नंबर 4 जो विचारला जातो, त्यामध्ये ना तुम्हाला उतार्यावरती 3 प्रश्न विचारले जातात आणि तेव्हा जे उतारे असतात ते मोस्टली असे जे माहीत आहे का तुम्हाला किंवा जाणून घ्या वगैरे जे काही बॉक्सेस आहेत आपल्या पुस्तकामधले तर त्यातलेच येतात. तर त्यासाठी हा उतारा करणं अतिशय महत्वाचं आहे. तर माहीत आहे का तुम्हाला सारखंच हे आहे जाणून घ्या म्हणून, की भारताच्या प्राचीन आणि अर्वाचीन, प्राचीन म्हणजे जुनं, अर्वाचीन म्हणजे रिसेंट, आधुनिक इतिहासाच्या संदर्भामध्ये दूरदर्शनवरून प्रकाशित किंवा प्रसारित झालेलं भारत एक खोज ही मालिका महत्वाची आहे. म्हणजे भारत एक खोज म्हणजे शोध. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया म्हणजे भारताचा शोध अगेन या ग्रंथावरती आधारित ही मालिका आहे भारत एक खोज. ग्रंथ कोणी लिहिलाय? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. नावं लक्षात ठेवायची आहेत म्हणून मी हायलाइट करतेय. तर श्याम बेनेगल दिग्दर्शित श्याम बेनेगल हे त्याचे डिरेक्टर आहेत भारत एक खोजचे. या मालिकेच्या प्राचीन काळापासून म्हणजे अगदी हडप्पा संस्कृतीच्या काळापासून ते आता भारत स्वातंत्र्य होईपर्यंतचा जो काही काळ आहे तो सगळा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे पूर्ण भारताला जाणून घेण्यासाठी जे जे पण आवश्यक आहे ते सगळं त्याच्यामध्ये आहे. मग सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक इतिहास मांडलेला आहे. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवरती ही मालिका सरस ठरली म्हणजे अतिशय उत्तम ठरलेली आहे. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वयार्थ
मौर्य कालखंड, तुर्क, अफगाण आणि मुघलांचे आक्रमण, मुघल कालखंड, मुघल बादशहांचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, समाज सुधारणामधल्या अनेक चळवळी असतील, अनेक समाज सुधारक असतील यांच्याबद्दलची माहिती, म्हणजे एकूणच भारतामध्ये जे पण काही घडलेलं आहे ते सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतंय. स्वातंत्र्य संग्राम 1857चा हे सगळं काही या मालिकेमधून मांडलेलं आहे. या मालिकेमध्ये नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपामधील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असतो. तुम्ही बघितलं असेल तारक मेहता ते सांगतात ना, की इनिशियली थोडीशी प्रस्तावना देतात, हा भाग कशाबद्दल आहे. मग एंडला पण काहीतरी बोलतात थोडंसं आधी जुन्या एपिसोड्समध्ये होतं. आता बघत नाहीये मी, सो आय डोंट नो. पण आधी असं सांगायचे ते. तर सिमिलरली प्रस्तावना आणि एंडला अन्वयार्थ वगैरे सांगणं हे सगळं रोशन सेठ करायचे त्याच्यामध्ये. त्यांचा जो काही इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे नेहरूंचा हे आपल्याला यातून कळतं. प्रभावी सादरीकरण यामुळे मालिका पूर्ण भारतामध्ये पाहिली जायची आणि वाखाणली गेली म्हणजे अप्रिशिएट केलं लोकांनी त्याला पूर्ण भारतामधल्या. तर अशा पद्धतीने या मालिकेबद्दल आपण बघितलेलं आहे आणि आय होप की तुम्हाला हा पूर्ण पाठ समजला असेल. अतिशय इम्पोर्टंट पार्ट आहे आणि सोपा आहे म्हणजे याच्यामधली जे काही प्रश्न उत्तरे आहेत ती अतिशय ईझी आहेत. तर या ठिकाणी जर बघायचं म्हटलं तर स्वाध्यायामधले एम-सी-क्यूज तर तुम्ही करणार आहात. चुकीची जोडी पण करू शकता. टिपालेहामध्ये प्रसार माध्यमांची आवश्यकता विचारलं जातं मोस्टली एक्झाममध्ये. विधाने स्पष्ट करामध्ये असं आहे की प्रसारमाध्यमांमधून जे काही माहिती मिळते तिचं आकलन केलं पाहिजे किंवा वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. यापेक्षा प्रसार माध्यमांमध्ये दूरदर्शन लोकप्रिय का आहे वगैरे. एक्झाम्पलसाठी हे मोस्टली आहे असा उतारा नाही येत एक्झाममध्ये, पण एक्झाम्पलसाठी रीड करा आकाशवाणीचा उतारा. बाकी हे मोस्टली एक्झाममध्ये नाही विचारलं जात. तर हे केलं स्किप 5वा प्रश्न तरी पण चालेल. ठीक आहे? तर आय होप की तुम्हाला काही इम्पोर्टंट क्वेशन्स पण कळले असतील. तर या पाठामधून काही पण आलं तर तुम्ही मनाने लिहू शकता कारण ईझी आहे. एम-सी-क्यूज मध्ये मोस्टली जे पुस्तकाच्या आय मीन चॅप्टरच्या आतमधले एम-सी-क्यूज आहेत तर ते पण बनू शकतात. सो ज्या गोष्टी मी हायलाइट केल्या होत्या त्यावरती फोकस करा. बाकी थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.